मधील पाटोद्यामध्ये मुंडे समर्थक आणि धस समर्थकांसाठी आंदोलन सुरू झालंय। मुंडे समर्थकांकडून धस आणि जरांगेंच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे। मिटकरी सूरज चव्हाण यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करा अशी मागणी सुरेश धस यांच्या समर्थकांनी केली आहे। बीडमधल्या पाटोद्यात मुंडे समर्थक आणि धस समर्थकांचं सध्या ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे। एकमेकांच्या विरोधात हे आंदोलन केलं जातं आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतात माझे सहकारी महेंद्र मुधोळकर आपल्याला। महेंद्र, नक्कीच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 30 दिवस पूर्ण होत आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर आता मंत्री धनंजय मुंडे समर्थक जे आहेत ते पण आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। मी सध्या पाटोदा शहर पोलीस स्टेशन परिसरामध्ये आहे आणि अशा पद्धतीने सकाळी 10 वाजल्यापासून यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांनी जे वक्तव्य धनंजय मुंडे यांच्याबद्दल केलं होतं त्या वक्तव्याबद्दल गुन्हा दाखल झाला पाहिजे, अंजली दमाने यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, एवढंच नाही तर सुरेश धस यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी जी मागणी आहे ते सध्या मुंडे समर्थक करतात। तर दुसरीकडे जर बघितलं ही बाजू पोलीस स्टेशनची आहे आणि या बाजूला जर बघितलं तर धस समर्थक जे आहेत ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात। अमोल मिटकरी असतील आणि सूरज चव्हाण असतील यांच्या वक्तव्यामुळे जो त्रास झालेला आहे त्या त्रासामुळे आता कुठेतरी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी जी मागणी आहे सुरेश धस समर्थक करताना पाहायला मिळतात। बीडचा हा परिसर आहे, पाटोद्याचा हा परिसर आहे। खरं जर बघितलं तर पोलिसांकडनं छावणीचं स्वरूप या ठिकाणी आले। दोन्ही गट जे आहेत सध्या तरी आमने सामने आहेत, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन जे आहे या ठिकाणी तळ ठोकून आहे। हा जो परिसर जर बघितला तर हे बघितलं तर आमदार सुरेश धस यांचे समर्थक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। साधारणतः 2 ते 2.5 तासापासून हा जो गट आहे या ठिकाणी अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी जी मागणी आहे त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। आणि इकडचा जर परिसर जर बघितला तर अशा पद्धतीने जे पोलीस आहेत दोन्ही गटाच्या आतमध्ये हे पोलीस उभा आहेत, कुठलाही अनुचित प्रकार जो आहे तो घडू नये यासाठी पोलीस दल जो आहे तो